दंडवत प्रणाम. श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार यांच्या स्मरणाने आपण आजच्या या सखोल चर्चेला सुरुवात करत आहोत. दंडवत प्रणाम. हे एक अत्यंत महत्वाचं धार्मिक आणि आध्यात्मिक ऑडिओ सत्र आहे आणि आज आपण प्राचीन परंपरेतील एका अतिशय विलक्षण जीवन प्रवासाचा वेध घेणार आहोत. हो, आणि हा प्रवास खरोखरच खूप काही शिकवून जाणार आहे. अगदी. म्हणजे विचार करा, एका अत्यंत शांतताप्रिय आणि आध्यात्मिक परंपरेत चक्क सर्वोच्च पदासाठी एक माणूस थेट विहिरीत उडी मारण्याची धमकी देतो. अरे बापरे. हो ना. आणि तेही पैसासाठी नाही किंवा जमिनीसाठी नाही, तर एका प्रसादाच्या पेटीसाठी. हे खूपच नाट्यमय आहे. तर आजच्या या चर्चेत आपण श्री नागोबास यांच्या चरित्राचा आढावा घेणार आहोत. लीळा चरित्र आणि त्यासारख्या प्राचीन स्मृतिग्रंथांमधून समोर येणारा हा प्रवास म्हणजे केवळ एक ऐतिहासिक नोंद नाहीये. नक्कीच नाही. एका सामान्य अभ्यासकापासून ते अत्यंत अशा आचार्यपदापर्यंतचा हा प्रवास आपल्याला ज्ञानसाधना, मैत्रीचं महत्त्व आणि अधिकारासाठी झालेला एक अतिशय धक्कादायक संघर्ष उलगडून दाखवतो. हो, आणि यातून आपल्याला नेमका कोणता लीळेचा बोध मिळतो हे आज आपण शोधणार आहोत. बरोबर. कसं आहे, अगदी मुळापासून सुरुवात करायची तर या जीवनचरित्राचा अभ्यास करताना आपल्याला केवळ त्या काळात काय घडलं हे समजत नाही, तर त्यामागील मानवी प्रवृत्ती आणि समाजाची मानसिकताही समजते. आजच्या या संवादात आपण ऐतिहासिक घटनांच्या वरवर्ष नोंदीं पलीकडे जाणार आहोत. म्हणजे त्या घटनांमागील नेमकी कारणे आपण तपासणार आहोत. अगदी. आणि त्यातून आजच्या समाजासाठी मिळणारे धडेही आपण तपासून पाहणार आहोत. तर मग या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे वळूया. ऐतिहासिक माहितीनुसार श्री नागोबास हे खानदेशातील खामनी या गावचे रहिवासी होते. हो, खामनीकर नागोबास असंही त्यांना म्हटलं जातं. बरोबर. शके 1320 नंतर ते महानुभाव पंथात आले. त्यांनी पाठकुले मालोबासांच्या शिष्या आबाईसा उपाध्याय यांच्या नावे संन्यास घेतला आणि संन्यासानंतर त्यांनी सिद्धांते हरिबास यांच्याकडे ब्रह्मविद्या शास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास केला. पण इथे माझ्या मनात एक फार मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? नोंदी असं सांगतात की ब्रह्मविद्येचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरही नागोबास त्यांच्या गुरूंच्याच म्हणजे सिद्धांते हरिबासांच्या सान्निध्यात राहिले. हो, ते तिथेच राहिले. मला हे थोडं विचित्र वाटतं. म्हणजे अभ्यास पूर्ण झाला ना, मग स्वतःचा मार्ग शोधून समाजात जाऊन ते ज्ञान वाटण्याऐवजी ते गुरूंच्याच सावलीत का अडकून राहिले? हा खूपच रंजक दृष्टिकोन आहे. म्हणजे आजकाल कसं असतं, लोक एखादी पदवी किंवा शिक्षण पूर्ण झालं की लगेच तिथून निघून जातात, स्वतःच्या कामाला लागतात. एक प्रकारे समाजाला एका चांगल्या अभ्यासकाची गरज असताना त्यांचं असं तिथेच थांबून राहणं हा वेळेचा अपव्यय नव्हता का? हा अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. वरवर पाहता आपल्याला तसं वाटू शकतं, पण प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत आणि विशेषतः महानुभाव पंथासारख्या आध्यात्मिक परंपरेत सान्निध्य या संकल्पनेचा अर्थ खूप व्यापक आहे. अच्छा, म्हणजे कसं? आजच्या काळात आपण ज्ञानाकडे फक्त एका माहितीच्या स्वरूपात पाहतो. माहिती मिळाली की आपलं काम संपलं अशी आपली धारणा असते. हो, डिग्री मिळाली की झालं. अगदी. पण नागोबासांसाठी ज्ञान म्हणजे केवळ पाठांतर किंवा ग्रंथांचं आकलन नव्हतं. ब्रह्मविद्या ही केवळ पुस्तकातून वाचून समजणारी गोष्ट नाहीये, ती प्रत्यक्ष जगण्याची कला आहे. म्हणजे केवळ तत्वज्ञान शिकून चालत नाही, तर ते आचरणात कसं आणायचं हे पाहण्यासाठी ते थांबले होते असं तुम्हाला म्हणायचंय? नक्कीच. ज्ञानाचं रूपांतर खऱ्या शहाणपणात होण्यासाठी एका प्रक्रियेची गरज असते. गुरूंच्या सान्निध्यात राहणं म्हणजे त्यांचं दैनंदिन आचरण पाहणं. म्हणजे गुरु कसे वागतात हे बघणं. हो, गुरूंना राग येतो का, संकटाच्या वेळी ते कसे वागतात, सामान्य माणसांशी ते कसा संवाद साधतात, या छोट्या छोट्या गोष्टींतून तत्वज्ञानाचा खरा अर्थ उलगडत असतो. अरे वा. आणि नागोबासांचं तिथेच थांबणं हे त्यांच्यातील अहंकाराच्या अभावाचं मोठं लक्षण आहे. म्हणजे त्यांना गर्व नव्हता? अजिबात नाही. मला आता सर्व समजलंय, मी आता स्वतःची स्वतंत्र गादी स्थापन करू शकतो, हा विचार त्यांच्या मनात कधीच आला नाही. ज्ञानाची एक अंगभूत नम्रता त्यांच्यात होती आणि म्हणूनच ते सान्निध्यात राहिले. यातूनच त्यांची आध्यात्मिक परिपक्वता सिद्ध होते. हा विचार खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. म्हणजे ज्ञानाचा अर्थ केवळ माहिती गोळा करणं नसून ती माहिती पचवणं आणि जीवनात उतरवणं हा आहे. अगदी बरोबर. आणि त्यांची हीच परिपक्वता त्यांच्या पुढच्या प्रवासात, विशेषतः त्यांच्या मैत्रीतही दिसून येते. आपण पाहतो की नागोबासे अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ होते. हो, त्यांचा स्वभाव खूप शांत होता. आणि श्री गुर्जर शिवबास आणि त्यांच्यात तर गाढ मैत्री होती. ह्या मैत्रीपोटी शिवबासांच्या सांगण्यावरून नागोबासांनी आचलम मुरारो व्यासांनी लिहिलेल्या शास्त्राची प्रत स्वतःच्या हाताने तयार केली.
एका मित्रासाठी त्यांनी हे प्रचंड मोठं काम केलं. म्हणजे आजच्या काळात आपण एखाद्या ओपन सोर्स प्रोजेक्टवर मित्रांसोबत काम करतो किंवा मित्राने काढलेल्या नोट्स आपण शेअर करतो, तसंच काहीसा हा प्रकार वाटतो. हो, तसं म्हणता येईल. पण हे काम किती जिकिरीचं आणि कठीण होतं हे समजून घेणं इथे खूप आवश्यक आहे. हो, कारण तेव्हा छापखाने नव्हते. अगदी. आपण आजच्या संदर्भात विचार केला तर एखादा ग्रंथ कॉपी करणं खूप सोपं वाटतं. पण त्या काळात हस्तलिखित तयार करणं म्हणजे एक मोठं तप होतं. खरंय. आपण अनेकदा पाहतो की गावाकडे एका चुलीतल्या विस्तवावरून दुसरी चूल पेटवली जाते. हो. तो निखारा जर विझला ना तर सगळीच आग विझते. मला वाटतं नागोबासांनी केलेले हे काम त्या जिवंत निखाऱ्याला एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे अत्यंत जपून नेण्यासारखं होतं. अगदी चपखल उदाहरण दिलं. पण मला सांगा, हे काम नेमकं कसं व्हायचं आणि ते इतकं महत्वाचं काम आणलं गेलं? कसंय, त्या काळात कागद किंवा भुर्जपत्रावर अत्यंत नाजूकपणे लेखन करावं लागे. मूळ ग्रंथातील एकही शब्द, एकही मात्रा बदलू नये याची काळजी घ्यावी लागायची. म्हणजे थोडीशी चूकही चालत नसे? अजिबात नाही. कारण हे केवळ साहित्याचं काम नव्हतं, तर ते एका आध्यात्मिक तत्वज्ञानाचं जतन होतं. जर लिहिण्यात एक छोटीशी चूक झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. हो, पुढच्या 1000 वर्षांसाठी त्या तत्वज्ञानाचा अर्थच बदलू शकला असता. नागोबासांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि एकाग्रतेने हे काम केलं. बापरे, खूपच मोठी जबाबदारी होती ही. आणि यामागचा परिणाम पहा. श्री गुर्जर शिवबासांनी जो शास्त्रान्वय लावला होता, म्हणजे शास्त्राचा जो अन्वयार्थ किंवा क्रम लावला होता, तोही नागोबासांनीच लिहून घेतला. अच्छा, आणि या एका कृतीमुळे इतिहासात मोठा बदल घडला, बरोबर? होय. याच कृतीमुळे ब्रह्मविद्याशास्त्र हे उपाध्य आमनायाकडे म्हणजे उपाध्य परंपरेकडे आलं. याचं मूळ हे खामणीकर नागोबास हेच ठरले. अरे वा. त्यांनी जी प्रत तयार केली त्यावरच पुढे चाहेबाज नांदगावकर यांनी लेखन केलं आणि त्याच प्रतीवरून पुढे परंडकर नागोबास यांनी काम केलं. म्हणजे ज्ञानाची एक अखंड साखळीच तयार झाली म्हणायची. अगदी. एका व्यक्तीच्या निस्वार्थ सहकार्यातून आणि परिश्रमातून संपूर्ण पंथाच्या ज्ञानाचा प्रवाह कसा जिवंत राहिला याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपलं ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते परंपरेच्या स्वाधीन केलं. पण हा विरोधाभास खरंच खूप मोठा आहे ना? कोणता विरोधाभास? म्हणजे एका बाजूला नागोबा स्वतःचं संपूर्ण आयुष्य अत्यंत निस्वार्थपणे ज्ञान वाटण्यासाठी आणि जतन करण्यासाठी खर्च करत होते. पण ज्यावेळी याच परंपरेत सर्वोच्च नेतृत्वाची किंवा आचार्यपदाची वेळ आली, तेव्हा त्यांच्यासमोर असा एक माणूस उभा राहिला ज्याला ज्ञान वाटण्याऐवजी केवळ सत्ता आणि अधिकार स्वतःच्या मुठीत ठेवायचा होता. हो. आता आपण त्या नाट्यमय पेच प्रसंगाकडे आलो आहोत. अगदी. मला वाटतं आपण आता त्या प्रसंगावरच बोलूया. माहितीनुसार नागोबासाण आणि इतर काही प्रमुख मंडळींनी मिळून सुरुवातीला श्री वैद्य दत्तोबासांना कवीश्वर आचार्यपद स्वीकारण्याची विनंती केली होती. हो, बरोबर आहे. दत्तोबासांनी ते पद स्वीकारलं आणि नागोबासांनी आयुष्यभर त्यांच्या सानिध्यात राहण्याचा संकल्प सोडला. पण जेव्हा दत्तोबासांचा कार्यकाळ संपला तेव्हा आचार्य कोण होणार हा मोठा प्रश्न उभा राहिला. आणि तिथेच खरा संघर्ष सुरू झाला. साहजिकच सर्व समाजाची आणि कवीश्वर मंडळींची इच्छा होती की नागोबासांना आचार्यपद मिळावं, कारण ते सर्वात योग्य होते. हो, पण इथे दत्तोबासांचे पुत्र चायबास यांनी हट्ट धरलं. बरोबर. ते म्हणाले की आचार्यत्व आणि प्रसादाची पेटी त्यांनाच मिळायला हवी. आता मला इथे थांबून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. विचारा ना. ही प्रसादाची पेटी नेमकी काय होती? ती इतकी महत्वाची का होती की त्यासाठी एवढा मोठा वाद उभा राहिला? कसे, प्रसादाची पेटी हे केवळ एक लाकडी खोखं नव्हतं. कोणत्याही आध्यात्मिक परंपरेत मूळ संस्थापकांच्या किंवा पूर्वसुरींच्या वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे किंवा त्यांनी दिलेला प्रत्यक्ष प्रसाद अत्यंत पवित्र मानला जातो. महानुभव पंथात या पेटीला सर्वोच्च प्राधान्य होतं. अच्छा. ती पेटी ज्याच्याकडे असेल तो एक प्रकारे या संपूर्ण परंपरेचा अधिकृत वारसदार मानला जायचा. ती पेटी म्हणजे केवळ एक वस्तू नसून ती त्या परंपरेच्या अधिकाराचं, सत्तेचं आणि मान्यतेचं जिवंत प्रतीक होती. म्हणजे आजच्या राजकीय किंवा राजाशाही भाषेत सांगायचं तर तो परंपरेचा मुकुट होता. अगदी बरोबर. मुकुट असतो. म्हणजे लोकांना असं वाटायचं की ज्याच्या हातात पेटी त्याच्याकडे खरी ताकद. हो, आणि चाहेबासांना वाटत होतं की ते दत्तोबासांचे पुत्र आहेत, त्यामुळे रक्ताच्या नात्याने तो मुकुट, ती पेटी त्यांच्याच मालकीची आहे. पण समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता ना? होय. आध्यात्मिक क्षेत्रात वारसा हा रक्ताने नाही तर ज्ञानाने ठरतो, हे समाजाला माहीत होतं. पण जेव्हा समाजाने नागोबासांच्या बाजूने कौल दिला तेव्हा चाहेबासांनी जे केलं
ते ऐकून खरोखरच धक्का बसतो. हो, तो प्रसंग खूपच गंभीर होता. म्हणजे त्यांनी चक्क विहिरीवर जाऊन पाय सोडून बसण्याची आणि प्रसादाची पेटी न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. अगदी थेट ब्लॅकमेल. हे एखाद्या दुनिया वाड्यासाठी भावकीत चाललेल्या भांडणासारखं वाटतं, जिथे मूळ माणसांच्या मूल्यांचा विसर पडतो आणि लोक केवळ विटामातीच्या हक्कासाठी एकमेकांच्या जीवावर उठतात. एखाद्या कॉर्पोरेट ड्रामासारखं वाटतं हे सगळं. हो, तो एक प्रकारचा भावनिक खेळच होता. पण मला इथे समाजाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारायचा आहे. चाहेबाज जर असा बालिश आणि हट्टीपणा करत होते, तर समाजाने त्यांना का थांबवलं? म्हणजे त्यांना का बळी पडले? त्यांनी सरळ दुर्लक्ष का नाही केलं? उडी मारू द्यायची ना त्यांना? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. आधुनिक दृष्टिकोनातून आपल्याला वाटेल की ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाला महत्त्व का द्यावं. हो ना. त्यावेळच्या समाजाची मानसिकता आणि त्यांच्यावरील धार्मिक जबाबदारी खूप वेगळी होती. जर चाहेबासांनी खरंच विहिरीत उडी मारून प्राण दिले असते तर काय झालं असतं? तर त्याचं पातक म्हणजे महापाप संपूर्ण पंथाला आणि त्या कवीश्वर मंडळींना लागलं असतं. अरे बापरे. एका आध्यात्मिक परंपरेत कोणात्याही जीवाची आणि त्यातही आधीच्या आचार्यांच्या पुत्राची अशा प्रकारे हत्या होणं किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणं हे परंपरेला कायमचं कलंक लावणारं ठरलं असतं. अच्छा, म्हणजे त्यांना तो अनर्थ कोणत्याही परिस्थितीत टाळायचा होता. हो, आणि म्हणूनच त्यांना दुर्लक्ष करता आलं नाही. म्हणजे त्यांच्यासमोर दुहेरी संकट होतं. एकीकडे परंपरेची गादी योग्य माणसाकडे देणं आणि दुसरीकडे एका माणसाचे प्राण वाचवणं. या विचित्र पेच प्रसंगातून त्यांनी मार्ग कसा काढला? इथेच त्या समाजाच्या आणि कवीश्वर मंडळींच्या सामूहिक शहाणपणाचं आपल्याला दर्शन घडतं. त्यांनी एक अत्यंत अद्भुत आणि कल्पक असा मध्य मार्ग काढला. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि साहेबांना वचन दिलं की त्यांना ती प्रसादाची पेटी दिली जाईल. म्हणजे त्यांनी हार मानली नाही, पूर्ण ऐका. हे अभिवचन मिळताच साहेबास विहिरीवरून उठले आणि मोठा अनर्थ टळला. पेटी साहेबांच्या स्वाधीन केली गेली, पण त्यानंतर समाजाने जे केलं ते ऐतिहासिक आहे. काय केलं त्यांनी? त्यांनी ती भौतिक वस्तू पुत्राला दिली, पण जी खरी आचार्य प्रतिष्ठा होती, जो सर्वोच्च ज्ञानाचा सन्मान होता, तो त्यांनी श्री नागोबास खामनीकरांनाच दिला. वाह, हे खरोखरच अचंबित करणारं आहे. म्हणजे त्यांनी सत्तेचं प्रतीक आणि खरी सत्ता यात स्पष्टपणे फूट पाडली. अगदी बरोबर. त्यांनी दाखवून दिलं की लाकडी पेटी कुणाकडेही असली तरी समाजाचा आधारस्तंभ केवळ ज्ञानच असू शकतं. होय, त्यांनी अत्यंत संयमाने एका व्यक्तीचा हट्ट पुरवला, पण परंपरेच्या तत्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. या घटनेतून त्यांनी भौतिकता आणि आध्यात्मिकता यांच्यातील सीमारेषा अतिशय ठळकपणे अधोरेखित केली. आणि या निर्णयाचे पडसाद लगेचच पाहायला मिळाले. कारण माहिती सांगते की जेव्हा नागोबासांना आचार्यपद मिळालं तेव्हा एक मोठा महोत्सव साजरा झाला. हो, खूप मोठा उत्सव झाला तो. नागोबास हे वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध होते. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आणि आध्यात्मिक तेज होतं. त्यामुळे संपूर्ण समाज, सर्व अभ्यासक आणि सर्वसामान्य लोक हे नागोबासांचाच सान्निध्यात राहून ब्रह्मविद्या प्रवचन श्रवण करू लागले. लोकांचा ओढा त्यांच्याचकडे राहिला. आणि ज्या चाहेबासांनी जीव धोक्यात घालून ती प्रसादाची पेटी मिळवली होती त्यांच्याकडे मात्र कोणीही गेलं नाही. हेच तर महत्वाचं आहे. समाजाला ती पेटी नको होती, समाजाला मार्गदर्शन हवं होतं, आणि ते मार्गदर्शन केवळ नागोबासांकडेच होतं. हे एका मोठ्या धड्यासारखंच आहे. शेवटी चाहेबासांना स्वतःचे काही गृहस्थी शिष्य तयार करून दर्यापूरकर महंत अशी स्वतःची एक वेगळीच गादी सुरू करावी लागली. हो, त्यांना वेगळा मार्ग धरावा लागला. पण मुख्य परंपरेचा प्रवाह मात्र नागोबासांकडेच राहिला. नागोबास 10 वर्षे अत्यंत आदराने आचार्यपदावर राहिले आणि शके 1380 मध्ये त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. या संपूर्ण प्रवासातून एका सामान्य विद्यार्थ्यापासून ते ज्ञानाच्या बळावर समाजाचे नेतृत्व करण्यापर्यंतच्या या चरित्रातून आपल्याला आजच्या आधुनिक जगासाठी कोणता मुख्य लीळेचा बोध घेता येईल? या चरित्रातून मिळणारा लीळेचा बोध अत्यंत स्पष्ट आणि काळजाला भिडणारा आहे. कोणता? सत्ता, अधिकार आणि वारसा या गोष्टी रक्ताच्या नात्याने किंवा बळजबरीने कधीही मिळवता येत नाहीत. तुम्ही एखाद्याकडून वस्तू हिसकावून घेऊ शकता, एखाद्या पदावर बळजबरीने बसू शकता, पण लोकांच्या मनातील आदर आणि विश्वास हा केवळ आणि केवळ तप, ज्ञान आणि अनुभवाने मिळतो. अगदी खरंय. नागोबासांकडे प्रसादाची पेटी नव्हती, पण त्यांच्याकडे नम्रता होती. त्यांच्याकडे निस्वार्थ भावनेने साठवलेलं ज्ञान होतं.
समाजाने योग्य व्यक्तीची पारख केली. बरोबर. आजच्या जगातही आपण पाहतो की अनेकदा भौतिक गोष्टींसाठी संघर्ष होतात, पण ज्याच्याकडे खरी पात्रता असते, समाज शेवटी त्याच्याच पाठीशी उभा राहतो. हाच तो शाश्वत बोध आहे. हा विचार खरोखरच प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा आहे. पात्रता ही बाह्य प्रतिकांत नसून ती आंतरिक गुणात असते, हे नागोबासांच्या जीवनाने सिद्ध केलं. हो, आपण सर्वजण या कवीश्वर मंडळींच्या शहाणपणाचं आणि त्यांनी काढलेल्या या मध्यमार्गाचं कौतुक करतो. त्यांनी एका व्यक्तीचा जीव वाचवला आणि परंपरेला ज्ञानाचं योग्य वारसदार दिला. पण जाता जाता आजच्या या संवादाच्या शेवटी आपण एका वेगळ्याच पैलूवर विचार करायला हवा, कोणता पैलू? जो सहसा या कथेच्या मूळ प्रवाहाच्या आड लपलेला असतो. म्हणजे विचार करा, शांतता राखण्यासाठी आणि एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी समाजाने साहेबासांचा बालिश हट्ट पुरवला आणि त्यांना ती प्रसादाची पेटी दिली. बरोबर. त्या क्षणी मोठा अनर्थ नक्कीच टळला. पण यातून आपण नकळतपणे एक चुकीचा संदेश तर दिला नाही ना? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? एका व्यक्तीने परंपरेला वेठीस धरलं, धमकी दिली आणि तरीही त्याला जे हवं होतं ते मिळालं. या निर्णयाने तात्कालीन प्रश्न सुटला असला तरी दीर्घकालीन विचार करता यातून चुकीच्या वर्तनाला आणि हट्टीपणाला बक्षीस दिल्यासारखं झालं नाही का? अरे, हा खूपच वेगळा आणि महत्वाचा दृष्टिकोन आहे. समाजाची शांतता टिकवण्यासाठी आणि तत्त्व जपण्यासाठी काही वेळा अशा तडजोडी करणं खरोखरच योग्य असतं की त्यामुळे भविष्यात अशाच प्रकारच्या ब्लॅकमेलिंगचा किंवा गैरवर्तणुकीचा एक नवा पायंडा पडण्याची शक्यता निर्माण होते? हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आहे. हो, आणि त्यावर कोणतंही एक सोपं उत्तर नाहीये. हा खरोखरच एक अतिशय खोल आणि अस्वस्थ करणारा विचार आहे. शांततेची किंमत अनेकदा अशा तडजोडींतून मोजावी लागते, पण त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागतात का, हे तपासणं गरजेचं आहे. यावर नक्कीच चिंतन होणं आवश्यक आहे. नक्कीच. या नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. श्री नागोबासांचे चरित्र, त्यांची ज्ञानसाधना आणि त्यातून उलगडणारा हा मानवी स्वभावाचा पट आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहील. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.